तुकाराम मुंढेंची 25 की 26 वेळा बदली करून आता त्यांना अन्न आणि औषध प्रशासन या विभागामध्ये पाठवलंय. त्या तुकाराम मुंढेंना मला असं वाटतं एवढा बेधडक अधिकारी, त्याचं काम कुठे माहितीये का? एखाद्या मुंबईसारख्या मोठ्या शहराच्या आयुक्तपदी, जो व्यवस्थित शहर करेल, आतली घाण साफ करेल, किंवा असा अधिकारी त्याच्या 25-26 वेळा बदल्या केल्या त्या अशा ठिकाणी व्हायला पाहिजे होत्या, किंवा या अधिकाऱ्याच्या हातून अत्यंत उत्तम कामं या सरकारनं महाराष्ट्रामध्ये करून घ्यायला पाहिजे होती. असे अनेक अधिकारी असतील, पण हे सरकारी, हे राजकारणी ते होऊ देणार नाहीत. कारण यांना माहिती आहे की अधिकारी हे अत्यंत शहाणे आहेत, हुशार आहेत, आपल्या पुढचे आहेत. आपण जे काही कांड करून ठेवलेत ना, आपण जो काही पैशाचा काळा बाजार करून ठेवलाय, ते जर यांच्या हाती लागलं तर मग आपल्याला सुट्टी नाही. आज तुकाराम मुंढेंना अन्न औषध प्रशासनाच्या इथं ठेवलंय. बघू आता ते किती दिवस राहतात. पण माझी मुंढे साहेबांना एक विनंती आहे की जरा बाहेर निघा. हे हॉटेल, हे जे काही रस्त्यावरची घाण आणि हे भेसळयुक्त सगळ्या गोष्टी ज्या काय खायला मिळतात ना, त्या सगळ्यांना देशोधडीला लावा. एकही शिल्लक राहता कामा नये. त्या हॉटेलमध्ये जे काही पनीर आणि ह्या सगळ्या अनेक घाणेरड्या गोष्टी जे आपली लोक अत्यंत चवीनं खातात, यांच्यावरती चपराक लावली पाहिजे. आणि माझं वैयक्तिक मत आहे, अशा बेधडक अधिकाऱ्याला मुंबई सारख्या मोठ्या शहराच्या आयुक्तपदी किमान 5 ते 6 वर्ष ठेवलं पाहिजे. बघूया राजकारण्यांमध्ये हिंमत आहे का?